श्री स्वामी समर्थ. आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एका खूप प्रभावी सेवेबद्दल बोलणार आहोत व त्याची माहिती जाणून घेणार आहोत. तर ही माहिती जाणून घेण्याआधी कृपया मी सर्वांना विनंती करेल की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की आज आपण नवनाथ भक्तिसार 900 श्लोकी जे पारायण आहे त्याच्याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर हे पारायण करणं इतकं सोपं आहे. अगदी सोपं जर पारायण करणं असेल तर हे 900 श्लोकी नवनाथ भक्तिसार हे पारायण आहे व याचे नियमही खूप थोडे आहेत. म्हणजे असे काही खूप कठीण नियम नाही आहेत की जे आपल्याकडून होणार नाही. व याचे महत्त्व जर सांगायला गेलं तर हा व्हिडिओ कमी पडेल. खरं सांगते, तुमच्या जीवनात कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, कुठलीही समस्या असू द्या, तुमची कुठलीही इच्छा असू द्या, आयुष्यात मी तर म्हणेल आयुष्यात एकदा तरी आपल्या घरात हे पारायण वाचले गेलं पाहिजे. आणि तसंच हा श्रावण महिना तुम्हाला माहीतच आहे, खूप पवित्र महिना आहे. याच्यातला हा एक दिवस हा महत्त्वाचा आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल, ह्याचं एक तरी पारायण जे नवनाथ भक्तिसार 900 श्लोकी आहे याचं एक तरी पारायण आपल्या घरात करा. तर बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की हे पारायण स्त्रिया करू शकतात का, महिलांनी हे पारायण करावं का. तर जे थंबनेलवर जे पारायणाचा जे फोटो दिलाय मी, तर ते पारायण असं आहे की ते घरातलं कोणताही व्यक्ती करू शकतो. मग तो स्त्री असो की पुरुष असो, त्यासाठीच आपल्यासाठीच तो ग्रंथ बनवला आहे गुरुमाऊलींनी. त्याच्यामुळे मी म्हणेल की सर्वांनी स्त्रियांनी ज्यांना वेळ असेल, आणि ही सेवा करायला फक्त 2 तास लागतो. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला वाचता येत नाही, तर मी तुम्हाला सांगू याच्यावर एक मी साधं सोपं सांगते की आपलं जे दिंडोरी प्रणित जे चॅनल आहे यूट्यूबवर, त्याच्यावर ह्या सेवा आहेत, अवेलेबल आहेत. तर तुम्ही काय करा, महाराजांपुढे हात जोडून तुमची विनंती, काही तुमची इच्छा असेल ती सांगा व महाराजांना सांगा की मला वाचता येत नाही. महाराज तर सगळं समजून घेतात, फक्त तुमचा भक्तिभाव चांगला पाहिजे. तर तुम्ही काय करा, हात जोडून महाराजांना सांगा मला वाचता येत नाही महाराज, मी हे पारायण ऐकणार आहे, श्रवण करणार आहे. हात जोडून हे पारायण यूट्यूबला लावून द्या आणि हात जोडून तुम्ही महाराजांसमोर बसा व हे पारायण तुम्ही 2 तास 1.5 ते 2 तासाचंच पारायण आहे, तर ते तुम्ही ऐका. त्याचं तितकंच फळ तुम्हाला मिळेल. तर मग आता ह्याची मांडणी कशी करायची, तर ह्या पारायणाची कुठलाही कलश वगैरे काहीच नाही आहे. फक्त ग्रंथाची पूजा करायची. स्वामी महाराजांना दिवा लावा. ग्रंथाची पूजा जसं आपण पारायण करताना ग्रंथाची पूजा करतो, त्याला अगरबत्ती, कुंकुम, अक्षदा वगैरे फूल अर्पण करून पूजा करा. हात जोडून जी पण तुमची काही इच्छा असेल, संकल्प असेल, जर तुम्हाला संकल्पयुक्त करायचे असेल तर संकल्प करा आणि पारायण हे तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता. तर मग पारायण वाचण्याआधी त्या ग्रंथामध्ये ही सर्व माहिती आहे, पण तरी सांगते. पारायण वाचण्याआधी आपल्याला एकदा स्वामी स्तवन म्हणायचे व गणपती अथर्व शीर्षकाचं पठण करायचं आहे. त्याच्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची जाप करायची. 1 माळ नवार्णव मंत्र जे ओम ह्रैं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ह्याची 1 माळ करायची व ओम चैतन्य गोरक्षाय नमः ह्या शाबरी मंत्राची 1 माळ करायची व नंतर मग आपल्याला पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची. तर आपल्या ह्या जे पारायणाचा जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ना एक यंत्राचं चित्र दिलेलं आहे. तर तुम्ही त्याचीही पूजा करा, त्यालाही हळदी कुंकुम वाहून आशीर्वाद घ्या, त्यांना तुमची इच्छा सांगा व त्याच्या खालीच तुम्हाला ना 11 वेळेस मंत्र दिलाय म्हणायला, तो मंत्र म्हणायचा आहे व संकल्प कसा सोडायचा तो संकल्पाचाही मंत्र दिलाय तुम्हाला. मग तो संकल्प सोडायचा आहे, जसं त्याच्यात सांगितले तसंच तुम्हाला सोडायचं आहे. मग पहिला अध्याय सुरू करायचा आहे. तर मग तुम्ही याचं एक पारायण करणार असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याची समाप्ती कशी कराल, तर काही नाही, नैवेद्य त्याच्यामध्ये तुम्हाला नैवेद्यात तुम्ही खडीसाखर, दूध, अगदीच तुमच्याकडे मिठाई असेल तर मिठाई ठेवू शकता किंवा फळ असेल तर फळ ठेवू शकता. व शेवटी दत्तोत्रयाची, दत्तगुरूंची आरती व नवनाथांची आरती आपल्याला म्हणायची व तो प्रसाद ठेवायचा. नंतर तो आपल्याला ग्रहण करायचा आहे. पण मग ह्याचं पारायण असं पण करतात की कोणी काय करतं, एक पारायण एका दिवशी करायचं, असे 9 दिवस 9 पारायण करायचे. म्हणजे आपले श्रावण महिन्यातले 9 दिवस 9 पारायण होतात. तर ही सेवा खरं सांगते, एक पारायण जर 9 पारायण शक्य नसेल तर एक करा. पण 9 पारायण जर तुमच्याकडे खरंच वेळ असेल तर मी तर खरंच सांगेल तुम्ही सर्वांनी 9 पारायण घरात कराच ते. मग जर 9 दिवस आपण 9 पारायण केलं तर त्याची समाप्ती कशी करायची, तर त्याची समाप्ती ही अगदी सोपी आहे. 9 छोटे मुलं आहेत त्यांना बोलवा घरी, त्यांना गंध अक्षदा लावून त्यांची पूजा करा.
व आपण त्यांना प्रसाद म्हणून उडदाचे वडे, त्याच्यानंतर साधी मूग डाळीची खिचडी किंवा आपले हरभरे भिजून ते उकडून तो प्रसाद आपण देऊ शकतो. खीरपुरीचा प्रसाद तुम्ही दाखवू शकता. तर हे प्रसाद आपल्याला त्या 9 मुलांना द्यायचा आहे व तोच नवनाथ ग्रंथाला पण तोच दाखवायचा आहे. तर अशी त्याची समाप्ती होईल. तर पारायण करताना जर तुम्हाला 2-2.5 तास बसणं शक्य असेल तर बसा, नाही तर तुम्ही थोडंसं मध्ये उठून जर तुम्हाला वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर जाऊ शकता. फक्त त्याच्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून मगच या. तसेच मग आणखी नियम जर कुठले आहेत तर त्याच्यामध्ये काय की कुठलीही गाठ नको आपल्या शरीराला. मग आपण परकर पेटिकोट घालतो तर त्याची गाठ नको, तर तुम्ही ड्रेस घालू शकता किंवा जी गाठ सोडून बसा. तसेच केसाला तुम्हाला केसही मोकळे सोडायचे, त्याला कुठली गाठ वेणी वगैरे घालू नका. केस मोकळे सोडा. कपडे काळा कलर घालायचा नाही आहे. काळ्या कलरचे सोडून कुठल्याही कलरचे कपडे तुम्ही घालून बसा. कपडे स्वच्छ धुतलेले पाहिजे. आसन जे आहे ते स्वच्छ धुतलेलं पाहिजे. आणि 9 दिवस एकच आसन, जर 9 पारायण करणार असाल तर 9 दिवस एकच आसन ठेवायचं. दुसरं म्हणजे गादीवर झोपायचं नाही आहे. त्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे की घोंगडीवर तुम्ही झोपा, पण आता घोंगडी मला माहिती आहे कुणाकडेच नसेल, तर तुम्ही त्याऐवजी बेडशीट सतरंजी आथरून तुम्ही त्यावर झोपू शकता. असे हे अगदी साधे व सोपे नियमाचे पारायण आपल्याला करायचे. स्वतः गुरुमाऊलींनी सांगितलंय की नवनाथ हे जे मिलिटरी फोर्स कसं काम करतं, आपलं संरक्षण करतं, बाँड्रीवर आपलं संरक्षण करतं. जर तुम्ही हे पारायण घरामध्ये केलं तर ते तुमचे संरक्षण करणार. ते तुमच्या भोवती कुठलीही वाईट शक्ती, करणी, बाधा, नजरदोष, कुठलाही आजार आपल्याकडेपर्यंत पोहोचू देणार नाही. तर अशी ही प्रभावी सेवा आपल्याला नक्की सर्वांनी करायची. व मी हात जोडून अगदी कळकळीने सांगते की ह्या श्रावण महिन्यात एक तरी पारायण तुम्ही नक्की करा. अर्ध शक्य असेल तर 9 तर नक्की उत्तमच आहे, 9 करा. अशी ही छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक व शेअर करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करा. अशी ही छोटीशी माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते. श्री स्वामी समर्थ.